नागपूर हिंसाचार प्रकरणी एक मोठी बातमी आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये ही धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण महाल आणि आसपासच्या परिसरात जाळपोळ आणि दगडफेक केल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेला FIR आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। 38 वर्षांचा फहीम खान या हिंसाचारामागील मास्टरमाइंड असल्याचा उल्लेख या FIR मध्ये करण्यात आलेला आहे। औरंगजेब विरोधातील आंदोलनामध्ये धार्मिक मजकूर लिहिलेली चादर जाळल्याचा आरोप फहीम खान यानं केलेला आहे। मात्र पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करूनही त्यानं दंगलीसाठी चिथावणी दिल्याचा आरोप FIR मध्ये करण्यात आले। कर रहे थे। ठीक है, प्रदर्शन करना किसी के खिलाफ आपका संवैधानिक अधिकार है, लेकिन मुसलमानों की कलमे की चादर को जलाना ये कहाँ की बात हुई। वहाँ पर जो है कलमे की चादर को जलाई गई, जिसमें हमारे कुछ बंदों ने जाके विरोध किया और उसके बाद में प्रकरण सामने आया और पुलिस वालों ने लाठीचार्ज सिर्फ एक पक्ष के ऊपर किया, जबकि वो शांतिपूर्वक ढंग से वहाँ बैठकर सिर्फ ये डिमांड रख रहे थे कि जिन्होंने कलमे की चादर जलाई उनको अरेस्ट करो और उनको लेकर आओ। तर या FIR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील आपण जाणून घेऊयात। गुन्हा दाखल केल्यानंतरही फहीम खान यानं मोठा जमाव जमवला असं या FIR मध्ये लिहिलेलं आहे। आवाहनानंतरही कट रचून प्रत्यक्ष याशिवाय सोशल मीडियावरून चिथावणी दिली। जमावानं हातात कुऱ्हाड, दगड, लाठीकाठी घेऊन दहशत पसरवली। पेट्रोल बॉम्बने पोलिसावर हल्ला आणि अश्लील शिवीगाळ केली। पोलिसांना घातक शस्त्र दगडाने मारहाण करून जखमी केलं। मात्र हा फहीम खान नेमका कोण आहे ते देखील आपण जाणून घेऊया। फहीम खान याचं वय 38 वर्ष इतकं आहे। फहीम खान 10वी पर्यंत शिकलेला आहे। फहीम खानचं शिक्षण 10वी पर्यंत झालं असून मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा तो शहर अध्यक्ष आहे। फहीम खानचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे। शिवाय हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप याच फहीम खानवर आहे। शिवाय नागपूरमध्ये दंगलींपूर्वी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली असा आरोप आहे। गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर ही घोषणाबाजी केली असल्याचं बोललं जातंय। घोषणाबाजीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना ही घोषणाबाजी करण्यात आली असल्याचं कळतंय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला, मात्र साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही। तर हा व्हिडिओ जो आपण बघितला त्याची पुष्टी साम टीव्ही करत नाही। मात्र नागपूरमधूनच आणखी एक संतापजनक बातमी समोर आली आहे। भालदारपुरा परिसरामध्ये हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेतला, महिलेच्या अब्रूवर हात टाकला। एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केलाय, तिचा विनयभंग केल्याची देखील खळबळजनक घटना समोर येते। या प्रकरणामध्ये गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय। तर दुसरीकडे एका महिला केअरटेकरला देखील जमावानं मारहाण केली आहे। तिने साम टीव्ही सोबत बोलत असताना आपली आपबीती सांगितली असल्याचं बघायला मिळतंय। करायला आली होती ते हार
हार्डे पेशंटकडे. आजींचं करून निघते म्हटलं मी, त्या गेटपाशी बोंबडे मुलं धावत आले आणि शिवीगाळ केली. तसंच मी आतून गेट लावलं. त्यांनी गोटे मारले धडाधड आणि समोरून कॅमेरे तोडले. समोरून आम्ही लाईट्स बंद केले आणि तिथे लपून बसलो होतो. मग त्यांनी माझ्या गाडीवरती गणपतीचं चित्र पाहिलं आणि हे हिंदूचं आहे म्हणून त्यांनी गाडी पटकली, त्याच्यावरती गोटेनी मारलं आणि मग तिथे बाजूनी कार होती, कारला आग लावली त्यांनी आणि कारचं धुवा पूर्ण आतमध्ये आला आणि माझं पेशंट जळता जीवहानी होण्यापेक्षा वाचलो आम्ही 14 जण होतो आतमध्ये. तर आपण यावेळेस बघितलं कशा प्रकारे या महिलेने आपबीती साम टीव्ही सोबत बोलत असताना सांगितले. एकंदरीत आपण जर बघितलं, महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यामध्ये नागपूरमध्ये दंगलीवेळी हे संतापजनक कृत्य झालेलं आहे. अतिशय संतापजनक आणि लज्जास्पद घटना म्हणावी लागेल. बघूयात ग्राफिक्समध्ये. नागपूरमध्ये दंगल सुरू असताना महिला पोलिसाच्या वर्दीवर हात टाकलेला आहे. अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा या ठिकाणी प्रयत्न या जमावानं केलाय. माथे फिरूंनी महिला पोलिसाची वर्दी खेचत विवस्त्र करण्याचा प्रयत्न केलाय. इतर महिला पोलिसांना देखील जमावाकडून शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी करण्यात आलेली आहे. नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडवरची ही संतापजनक घटना आता समोर येते. या अतिशय लज्जास्पद आणि संतापजनक बातमीनंतर पुढे एक मोठी बातमी आहे. तर भालदारपुरामध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंगाचा प्रयत्न झालाय. या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज तपासून कडक कारवाई करावी, ही मागणी आमदार प्रवीण दटके यांनी केलेली आहे. काही जमावाने महिला पोलिसाला पकडलं आणि त्यांचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. पण ती महिला इतकी शूरवीर होती की तिने त्या सगळ्या जमावातनं ती बाहेर पडली आणि नंतर तिने काल याची तक्रार नोंदवली आहे. माझी आपल्या माध्यमातून सरकारला, माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्याचा सीसीटीव्ही फुटेज आहे तो सगळा पोलिसांकडे आम्ही दिला आहे. तो सगळा बघून त्या सगळ्या नालायकांवर, त्या नराधमांवर कडक कारवाई करावी असा आपण सरकारला आदेश द्यावा अशी माझी विनंती आहे. आणि यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूर शहरामध्ये 150 पेक्षा जास्त शाळा आजही बंद आहे. मात्र शाळा बंद ठेवण्यासंदर्भात मेसेज पालकांना उशिरा मिळालाय. त्यामुळे आता अनेक ठिकाणी विद्यार्थी शाळेत गेले मात्र त्यांना परत फिरावं लागलंय. नागपूरमध्ये राड्यानंतर तणावपूर्ण शांतता आहे. नागपूरमध्ये एकूण 11 ठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे. जागोजागी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांनी माहिती दिली. सुप्रीम कोर्टाने मे महिन्यामध्ये निकाल दिल्यानंतर तयारीसाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे निवडणुका ऑक्टोबरमध्येच होणार आहे. लवकरच पुण्याला 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळणार आहे. विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला. मोठ्या जिल्ह्याच्या प्रशासकीय कामांचं विभाजन करण्याचा सरकारचा विचार आहे आणि या प्रस्तावानुसार बारामती आणि आंबेगावात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं पद निर्माण केलं जाण्याचीही शक्यता आहे. अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कोरटकरने आक्षेपार्ह विधान केलं. याशिवाय इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना देखील धमकी दिली. तर त्यानं जामिनासाठी अर्ज केला मात्र कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला. यामुळे कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 12 दिवस राहिले आणि या दिवसांमध्ये 204 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट महावितरणचं आहे. गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी थकबाकीचं चालू वीजबिल तातडीने भरावं हे आवाहन महावितरणने केलं. वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे. नवी मुंबईमध्ये मुंबईमधलं 3रं विमानतळ उभारलं जात आहे आणि या विमानतळामुळे नवी मुंबई आणि परिसरातील प्रकल्पग्रस्तांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर नुकतंच विमानाची उड्डाण चाचणी घेण्यात आलेली आहे. हे विमानतळ लवकरच कार्यरत होणार असल्याची माहिती आहे. राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला आहे आणि त्यामुळे अंगणवाडीच्या सेवेत बदल करण्यात आलाय. सकाळी 7:30 ते 10:30 या वेळेमध्ये चिमुकल्यांना शैक्षणिक धड्यांचं नाश्ता पोषण आहार मिळणार आहे. 31 मे पर्यंत नवा आदेश लागू असेल तर 9 जून पासून पूर्वीचं वेळापत्रक लागू होईल.
मुलं शाळेत जाण्याआधी आता पालकांची परीक्षा होणार आहे, कारण जून महिन्यामध्ये मुलांना प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना एप्रिलपासून कसोटी पार करावी लागेल. पहिली प्रवेशासाठी 2 चाचणी मेळावे होतील आणि या मेळाव्यानंतर शाळा प्रवेशोत्सवामध्ये विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले जाईल. सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंतचा नवीन उच्चांक गाठला असल्याचं दिसतंय. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 9,300 रुपये झालेला आहे. चांदीचा दर प्रति किलो 1,03,800 रुपये झालाय. हे दोन्ही दर जीएसटी सह असून रुपयांमधील आतापर्यंतचे हे सर्वात जास्त दर आहेत. कॅप्सूलमधून बाहेर पडताच सुनीता विल्यम्स यांनी कॅमेऱ्याकडे पाहत स्मितहास्य केलं, हात हलवला आणि हाय म्हटलं. 9 महिन्यांच्या दीर्घ अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीच्या वातावरणामध्ये परतण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसला. अंतराळवीरांचं स्वागत करण्यासाठी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, वचन दिलं, वचन पूर्ण केलं. अंतराळवीरांना घरी परत टाकण्यासाठी नासाचे आणि स्पेसएक्सचे आभार असं ते म्हणाले. स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी देखील प्रतिक्रिया दिली. या ऐतिहासिक क्षणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी लिहिलं, क्रू 9 टीमचा प्रवास यशस्वीपणे संपन्न झाला. एक ऐतिहासिक मिशन ठरलं. ही प्रतिक्रिया इलॉन मस्क यांनी दिली. सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्याचा जल्लोष गुजरातमध्ये साजरा करण्यात आलाय. गुजरातमधलं मेहसाणा हे सुनीता विल्यम्स यांचं मूळ गाव आहे. 9 महिने अंतराळात अडकलेली आपली भारत की बेटी परत आल्यानं गावकऱ्यांना मोठा आनंद झालाय. गावकऱ्यांनी फटाके फोडले आणि मिठाई वाटत जल्लोष साजरा केला. मुख्यमंत्री फडणवीसांना इस्लामाबाद या ठिकाणानं धमकीचा मेसेज आलाय. चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली आहे. धमकीचा मेसेज करणारा नंबर इस्लामाबादचा आहे. मेसेज कोणत्या उद्देशानं पाठवला याचा तपास सध्या केला जातोय. MSRDCमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. भाजपला एकनाथ शिंदेंची ताकद कमी करायची असा दावा देखील रोहित पवार यांनी केला. नागपूरमध्ये महिला पोलिसाचा विनयभंग झाल्यानंतर वातावरण तापलं. विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करा, हे निर्देश गृह मंत्रालयानं दिले. अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणार की काय असा सवाल आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. मात्र सत्ताधारी पक्षांकडून जाधवांच्या नावाला विरोध असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या मनसेची 23 मार्चला नवी रचना होणार आहे. औरंगजेब आणि छावावर पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. औरंगजेबाची कबर म्हणजे पुढची अयोध्या आहे असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. औरंगजेबाच्या कबरीला निवडणुकीचा मुद्दा बनवायचा आहे आणि 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुका भाजपला जिंकायच्या आहे असा मोठा दावा सुद्धा आंबेडकरांनी केला आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दिलासा मिळालाय. 8 वर्षांपूर्वीच्या मारहाण प्रकरणी शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये 2017 मध्ये एका आंदोलनादरम्यान बच्चू कडूंनी पालिका आयुक्तांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धाचा अखेर शेवट होणार असल्याचं कळतंय. मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये 3 तास फोनवर चर्चा झाली आहे. पुतिन यांनी युक्रेनच्या ऊर्जा प्रतिष्ठानांवरती 30 दिवसांसाठी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. MPSCच्या उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली असल्याचं बघायला मिळतंय. यामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विविध संवर्गातील एकूण 385 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा 28 सप्टेंबरला होणार असल्याचं कळतंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून टोलच्या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या महामार्गावर टोलच्या रकमेत 3% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागेल. राज्यातील हजारो शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला असल्याचं बघायला मिळतंय. शिक्षकांच्या प्रस्तावांवरती आता जुन्या पेन्शनविषयी 30 सप्टेंबरपर्यंत निर्णय द्यावा हा आदेश हायकोर्टानं शिक्षण उपसंचालकांना दिलेला आहे.
पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती आजपासून सुरू झाली। या दरम्यान पोलिसांचं अकार्यक्षम व्यवस्थापन बघायला मिळालेलं आहे। यामध्ये पहाटे रांगेत असलेल्या मुलींचे हाल होत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। लोखंडी गेटचा दरवाजा मोडून काही मुली आत घुसल्या, त्यामुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाली असल्याचं देखील बघायला मिळालं। ह्या मुलींचा पाय बिलकुल लटकला असेल। मुंबईकरांचा पाणी प्रश्न आता लवकरच सुटणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, कारण पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकार मोठं पाऊल उचलेल। अधिवेशन संपताच राज्य सरकार या संदर्भात निविदा काढण्याच्या तयारीत आहे। त्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जाणार अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली। नाशिकमध्ये आज रहाडीमध्ये रंगपंचमी साजरी केली जात असल्याचं बघायला मिळालेलं आहे। तर यामध्ये जुन्या नाशिकमधील 7 रहाडींमध्ये रंगोत्सव साजरा केला जात असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवरती जुन्या नाशिकमधील वाहतूक रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन सर्व नागरिकांना केलेलं आहे। होळी ते रंगपंचमी या दरम्यान पंढरपूर ते उत्पातांच्या भक्तीपर लावण्याची परंपरा जी आहे ती या ठिकाणी आत्ताही सुरू असल्याचं बघायला मिळतं। या महोत्सवात अनेक लोककलावंत भक्तीपर लावण्या करतात। गेल्या 150 वर्षांपासून पंढरपूरमध्ये रंगपंचमीच्या निमित्तानं लावण्या करण्याची परंपरा उत्पात समाज जोपासताना आपल्याला बघायला मिळतं। रंगपंचमी निमित्त साताऱ्याच्या वाईमध्ये बगाड यात्रा पार पडते आहे। बावधनची ही बगाड यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते, तर रंगपंचमीच्या दिवशी बगाड भरतं। बगाड ओढण्यासाठी 12 बैलांची जोडी आहे। यंदा बगाडाचा मान अजित ननावरे यांना मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या बावधनमध्ये बगाड यात्रेसाठी मोठी गर्दी झाली असल्याचं देखील एकंदरीत बघायला मिळत आहे। पुढे जा ऑन करो, ऑडिओ दे। तरुणाईसाठीचा सर्वात आनंदाचा उत्सव म्हणजे रंगपंचमी। आणि रंगपंचमी निमित्त कोल्हापूरमधील रस्त्यांवर तरुणाई विविध रंगांमध्ये नाहून निघताना आपल्याला बघायला मिळते। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वत्र रंगोत्सवामध्ये लीन झाल्याची ही तरुणाई दिसते आहे। सप्तरंगांची उधळण करत एकमेकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देत हा सण साजरा केला जातोय। नाशिकमध्ये पेशवेकालीन रहाडीमध्ये रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे, तर पंढरपूरमध्ये केशरयुक्त गुलाबी रंगाची उधळण करत विठुरायाची रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे। तर कोल्हापूरमधल्या रंगपंचमी उत्सवाचा आढावा आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी घेतला। कोल्हापुरामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात सुरू आहे। माझ्या पाठीमागे बघता अगदी लहान मुलांपासून मुलींपासून सर्वजण रंगांमध्ये नाहून निघलेले आहेत। सप्तरंगांची उधळण करताना कोल्हापूरकर आपल्याला दिसत आहेत। सर्व नागरिक या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कशा पद्धतीने रंगोत्सव साजरा करताय तुम्ही, काय आनंद घेता? एरवी करत नाही, यावर्षी भरपूर केलाय। यावर्षीच आम्ही खेळायला आले। हो येते, खूप येते। लहानाला घेऊन आलेला आहे, कसं साजरी करताय? मस्त एन्जॉय, मस्त भारी एन्जॉय करतोय। लेडीजसाठी स्पेशल ठेवलंय, त्याच्यामुळे आम्ही आलोय खरं म्हणजे। हा, त्याच्यामुळे आलेलो आहे। मुलाला घेऊन ही भाजी माझी खूप छान मस्त रंगपंचमीला खूप आनंद आला। पूर्ण फॅमिलीला घेऊन एन्जॉय करता आलं। सगळ्यात छान प्रोग्राम यांनी बनवलेला आहे। महिलांच्यासाठी सगळ्यात भारी उत्तम ऑर्गनायझेशन केलेलं आहे। सरांनी जबरदस्त असा लेडीजसाठी आम्हाला प्लॅटफॉर्म दिलाय। एक नंबर आम्ही एन्जॉय करायला लागलोय, तर मस्त वाटायला लागलंय। फुल एन्जॉय करताय। कोल्हापूरकर सध्या रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।